मुंबई के दहिसर पूर्व इलाके में कॉलेज की छात्रा के नाम से फर्जी इंस्टाग्राम आईडी बनाकर अश्लील व घृणास्पद मैसेज भेजने वाले आरोपी को दहिसर पुलिस ने कर्नाटक के सादूर से किया गिरफ्तार। दहिसर पूर्व की शिकायतकर्ता लड़की ने दहिसर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई कि इंस्टाग्राम पर फोटो को यूज कर अश्लील पोस्ट और स्टोरी रखकर उसको बदनाम किया जा रहा है। दहिसर पुलिस ने तांत्रिक विश्लेषण और सूत्रों की मदद से आरोपी की जांच शुरू की। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में दहिसर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक होनमाने के आदेश पर सहायक पुलिस निरीक्षक अंकुश दांदगे ने टीम बनाकर कर्नाटक के सादूर में जाल बिछाया और आरोपी शुभम कुमार सिंह 25 वर्षीय को गिरफ्तार कर लिया। आरोपी मूल रूप से बिहार का रहने वाला है और वर्तमान में कर्नाटक में रह रहा था। जांच में पता चला कि आरोपी ने विभिन्न महिलाओं के नाम से 100 से अधिक फर्जी ईमेल और 11 इंस्टाग्राम आईडी बनाई थी। आरोपी के मोबाइल फोन में महिलाओं और लड़कियों की 13,500 तस्वीरें मिली है। आरोपी महिलाओं को अश्लील संदेश भेजकर ब्लैकमेल करता था और मना करने पर फर्जी प्रोफाइल के जरिए उन्हें बदनाम करता था। आरोपी ने 1 साल तक सॉफ्ट स्किल कंप्यूटर ट्रेनिंग प्रोग्राम में डिप्लोमा किया है, जिसके बाद आरोपी महिलाओं न्यूड वीडियो कॉल करने के लिए ब्लैकमेल किया करता था। दहिसर पुलिस आरोपी से यह जांच कर रही है कि महिलाओं के फोटो को किसी वेबसाइट ब्लैक मार्केट में तो इस्तेमाल नहीं करता था। सर, दहिसर पुलिस ने एक साइबर केस को डिटेक्ट किया है, क्या है मामला, डिटेल बताइए। इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवरून महिला फिर्यादी यांचे नाव व फोटो वापरून बनावट आयडी तयार करून त्यावर अश्लील व घृणास्पद मेसेज प्रसारित केल्याबाबत दिनांक 31/1/2025 रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर यातील अज्ञात आरोपी यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला बोगस इंस्टाग्राम अकाउंट तयार केले व त्याचा आय डी तयार करून त्यावर अश्लील मेसेज त्याला पाठवत होता। त्याबाबत यातील API दांडगे यांनी फेसबुक व इतर समाज माध्यमांशी कॉन्टॅक्ट करून त्याचे नाव पत्ता मिळाला। त्याचं नाव शुभम कुमार मनोज सिंग, उमर वर्ष 25, राहणार बिहार। तो सध्या कर्नाटक येथे सानंदा येथे वॉचमनचे काम करतो आहे। त्यांनी दिल्ली येथे सॉफ्टवेअर स्किल कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम डिप्लोमा केलेला असून त्याबाबत त्याला संपूर्ण माहिती आहे। त्याच्या कडून जो मोबाईल आपण डिटेक्ट केलेला आहे त्यामध्ये 100 वेगवेगळ्या महिला व मुलींच्या नावाने बनावट ईमेल अकाउंट आय डी वापरल्याने व वेगवेगळ्या महिलांचे 11 बनावट इंस्टाग्राम आय डी तयार करून त्यावर ते वापरत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर त्यांना अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवत होते। त्याचप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये 13,500 फोटो स्क्रीनशॉट वेगवेगळ्या महिला व मुलींचे त्याच्यात जमा करून ठेवले, सेव्ह करून ठेवलेले होते। अशा या आरोपीला अटक केली असून त्याची पोलीस रिमांड कस्टडी घेतलेली आहे। तपासात असे निष्पन्न झाले की तो वेगवेगळ्या मुलींना इंस्टाग्रामवर फॉलो करीत होता व मेसेज पाठवून त्यांना ब्लॅकमेल करून न्यूड व्हिडिओ कॉल करायचा तो सांगत होता। ज्यांनी ऐकलं नाही तर त्यांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमात पाठवत होता। अशा प्रकारे तो ब्लॅकमेल करत होता। किती गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत किंवा त्याची जो इसम आहे त्याची पार्श्वभूमी काय पहिल्यापासून हे करत होतं असं आपला तपास चालू आहे। अजून आतापर्यंत तसं काही निष्पन्न झाले नाही। आपण एक जाहीर आवाहन पण केलेलं आहे की ज्या महिलांना त्यांनी यापूर्वी त्रास दिलेला असेल त्यांनी पुढे यावं आणि संबंधित पोलिसांना जाऊन त्यांनी FIR दाखल करावी। सर, किती आता मुली आलेल्या आपल्याकडे, म्हणजे आता म्हणजे आपल्याकडे तपास चालू आहे, अजून आकडा काढता सांगता येणार नाही। ओके।